इंट्रो शूट केलंय का नाही केलं मला माहित नाही, सो मी इंट्रो शूट करते. पर मग ह्या साईडने करणं. सो तुम्ही हा जो पूर्ण ब्लॉग बघितला त्याच्यानंतर आम्ही इंट्रो शूट करतो, पण आम्ही करतोय. येस, वेलकम बॅक. वेलकम बॅक. राम राम आणि पाहुणा. बघा आजचा ब्लॉगचं कॉन्टेक्स्ट हे की माझं क्रिसमस पार्टी आहे ना रे, माझ्याकडे लाल काहीच नाहीये. लालपरी मेहुल नाहीये माझ्याकडे, मी नाही बनू शकत लालपरी, मला बनायचंय लालपरी. त्याच्यामुळे आम्ही 6 मॉल फिरलोय, आउटलेट फिरलोय, फिरायला चाललोय कारण हा इंट्रो आहे. हा म्हणजे तेच, पण मी नंतर शूट केलं ना म्हणून मी तसं. तू माझ्या पास्ट प्रेझेंट मध्ये घुसू नकोस. आणि चैतन्याने नसकुंडी लावली आणि बघा मग माझी कशी झाली शॉपिंग. बघा तुम्ही बघा, कूल कूल. आणि वडापाव पण खाल्ला. चैतन्य को डरी डरी हो रहा है, डरी डरी. यार असतात बच्ची यार, वेन यू शूट, जेव्हा तुम्ही शूट बीट करता, इट्स व्हेरी डेंजरस यार. वेलकम बॅक टू टुडेज व्लॉग. राम राम मंडळी. माझं हेड कट झालं पण राम राम मंडळी. आम्ही चाललो आहोत मुंबईचा ओजी वडापाव खायला. आणि थोडीशी क्रिसमस शॉपिंग आणि पार्टीला घालायला कपडे नाही ना. और आज गाडी तर बाई चलेगा नाही. अच्छा माझीच गाडी आहे ना, शिट यार. येस, तुझीच गाडी. हे काय तुला म्हशीसारखं शिंग आलं? अरे ते आता जेव्हा मी केस मोकळे सोडेल ना तेव्हा ते छान वाटेल. असं आहे का? हे तर आपला व्लॉग आहे ना, इकडे चालतं. त्याच्यात ऍक्टिंग नाही करायला लागत. कसं आहे जरा डे लाईट मध्ये माझा जरा मेकअप बघते मी. कसं आपला फरारी की सवारी. लय बाबा हॉर्न देतात. अरे पण हे कसं आहे डिक्की मध्ये मावतं ना त्याच्यामुळे होय. एवढा हॉर्न का. कसलं वातावरण सुंदर आहे. हो ना, थंडी वाजत नाही हे का आहे बच्चे तुला? शिव भगवानचं टेम्पल. ये कुत्रो. थंडी वाजते. वडापाव खाणारे बच्ची, त्याची एक्साइटमेंट आहे का नाही तुला? वडापाव खायची तर एक्साइटमेंट आहे ना ब्रो. चला आता ही गर्दी मध्ये जरा फास्ट अँड फ्युरियस करून गाडी काढू. हा रस्ता चांगला केलेला असला तरी ट्रॅफिक खतम की नाही होता बे. बघ हा ह्यांचा झेंडा आहे तो, हा जो का? तुम्हाला दिसतोय ना तो हा. कर्नाटका स्टेटचा झेंडा आहे. ओ. हे का युटर्न ब्रो. असला का आवाज काढला बच्चे तू? पिऊन थांबलो यार, वडापाव द्या हो हा आम्हाला, ना यार, द्या वास हो. वास तर छान सुटला वडापावचा. ऍक्च्युली चुराचा वास तर येतोय भाई. यार इथं स्क्रिप्ट नको बोलू सगळे. व्हेरी डेंजरस. आम्ही आलेलो आहे मुंबई वडापाव कोला. मुंबई पाव पो आहे ऍक्च्युली ते MPC. ओके इथं आम्ही आलेलो आहे MPC म्हणजे मुंबई पाव खो. बघा इथं मी आतापर्यंत स्क्रिप्टच्या झोन मध्ये आहे येण्यासारखं. ते तसं असतं, एक लिंक लागली ते एक लिंक सो आता काय बाबो, ले घाण. अरे पोरांना आम्ही आलोय शूट बीट करायला आता जरा. शुडबिट. तू लाईक मग तेच आहे ना बाळा, तसंच आपण ऍक्च्युअल मध्ये तसेच आहे. मगासपासनं दुपारपासनं नाही का स्क्रिप्ट म्हणून डायरेक्ट ते डोक्यात घुसलंय. पण आता जरा आपण आपल्या लेवलवरती येऊया, वडापाव बिडा ऑर्डर करूया, खाऊया, इकडचं शूट बीट करू, घरी शॉपिंग वॉपिंग करू. हा तुझी शॉपिंग करायची आहे नाही का? तुझी पण करायची. तुला जॅकेट हवे नाही तर पण मग म्हणशील अगं मला दिलं नाही तू जॅकेट. नाहीच दिलं आता, 2 महिने झाले आता. तर आत्ता आम्ही ऑर्डर दिली काय पोरांना, आणि ऑर्डर दिल्यानंतर त्यांना सांगितलं, म्हणजे ऑर्डरमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला एकसाथ दाखवायला लागतात ना, असं असतं सीन. त्यांना ऑर्डर दिली आणि मग ज्यांनी ऑर्डर घेतली त्यांनी आतमधल्या माणसाला दिलं ते हे पर्ची, आणि म्हटलं ये सब उनको एक साथ चाहिए. ब्लॉगर गाडी कुठली. मला लय असं फनी नाही म्हणजे छान पण वाटलं आणि थोडं वेगळं पण वाटलं जरा. की तुला कोणी ब्लॉगर बोलू शकत हा, नाही, हे असं. तुमको रिअलायझेशन हुआ. हा ना, पाणी mix. नाही घेतलं रे पण. मिक्स्ड फिलिंग्स होते जरा. मी ना दर 2-2 मिनिटांनी त्या बाबाकडे बघतोय जो ऑर्डर सर्व करतोय. तर म्हणजे काय भिकार छोट्या बायाकडे सारखं काय बघताय ते भिकेच्या नजरेने. लय भूक लागली. हा ना, काय करतात आता बच्चे? पण लय गर्दी गर्दी actually. तर आहे गर्दी तर आहे, पण धाबधूक ऑर्डर पण चाललेत म्हणून. ये बरं इथं लाईट बघू बरं. लाइटिंग बघ इथं लाईट चांगली आहे ना. तिथं लोक होते पण आम्ही नव्हतो गेलो. तर बघ माम क्या लग रहा है माम. क्या लग रहा है माम. ते म्हणतील फंट्यावर. बांटाय बच्ची माम. मी चैतन्याला आता म्हणले की मला दाबेली आवडत नाही, सांग बरं का. कारण त्याच्यामध्ये असतात शेंगदाणे. ऍक्च्युली मला शेंगदाणे नाही आवडत कधी. आणि तेवढं भरभरून कसं आहे रे टेस्ट. लय मस्त. वडापाव पण छानच होता मला, म्हणजे फक्त ऍड म्हणून नाही पण खरंच छान होता है ना.
चांगलं हे आहे. मसाला मस्त आहे. मस्त आहे मस्त. चला जरा संपन्न करतो हे सगळं आम्ही. जेनझी बॉय. ए जेनझी कोण आहेस? वॉट अ फिट मॅन, वॉट अ फिट. Shard is like a melody. अरे जरा मधल्या असं कर. Shard is. बापरे. हे घे, मला चावी लावू दे. चावी. तू कोण आहे होय ग? मधुबाला. मधू. शिवाय घालतील मला असं काय बोलल्यावर. मधू गोला आहेस तू. इट वॉज अ गुड जोक. छान होतं रे बच्ची. तू मला डेअरी बद्दल बोलली ना, पण मी तुझ्या ह्याच्याबद्दल बोललो. मधू गोला. Shard is like a melodies. So ती जी मधुबाला आहे चैतन्याची बायको दुसरी, तिचा परत टायर पंक्चर झालाय. चैतन्याची गाडी रुसली आहे, सारखा राग काढते तिच्यावर, काय ना काहीतरी होतंय. काकाला जोर जोरात बोलत होते, नॉईस कॅन्सलेशन कामच नसतं केलं. बघू तर मला तर वाटलं की चैतन्याची गाडी नक्कीच सगळं रुसली. एवढ्या वेळा कसं काय बाई खराब होऊ शकते. पण त्याचा जीव एवढ्या गाडीवर की तो घेऊन जातो तुला डॉक्टरकडे. तर मित्रांनो मस्त आहे हे बघ. काल आम्ही मुंबई पावकलं होतं आणि त्याच्यानंतर आज डायरेक्ट इथे आलेलो आहे. कुठे वेस्ट साईडला, बिकॉज वैष्णवीला जायचं आहे हे घ्यायला. काय झालं? पार्टी वेअर्स घ्यायचं, क्रिसमस पार्टी घ्यायचं आहे. आणि ह्याच्यावरती रेड करीना कपूर आहे का बच्ची? तू दाखव. कपूर एवढं एक्सप्लेनेशन नव्हतं त्याला सांगितलं. केवढूसा स्कर्ट आहे हो, मस्त. स्कर्ट नाही बच्ची, तो सॉक्स आहे. इथे जरा आतमध्ये लोकांसमोर माझी इज्जत नाही घालायची. हा स्कर्ट आहे का? हा कानटोपी आहे. ते माझे पप्पा घालतात रात्रीचं इथं. हे ते काय म्हणतात त्याला, सॉक्स येतो. एवढा मोठा काय हत्तीपाय आहे काय? हत्ती पाय. अरे यार काय झालं हे? मला इथं काही आवडलं नाही वेस्ट साईडला, म्हणून आम्ही आता चाललोय. अझॉर्ट. ऐक ना, अझॉर्ट वरती जरा बार्बिक्यू नेशन बाबो. आहे. खाऊ. अझॉर्टला चला. अझॉर्टला चांगलं कलेक्शन असतं पण महाग असतं. 70% ऑफ मिळालं तर ब्रोस्की होऊन जाईल. ब्रोस्की आय डाऊट मिळेल चल हे मिळेल ब्रो. माझी शॉपिंग करण्याची वेळ आली की तुला बरोबर कंटाळा येतो. मला कधी कंटाळा आलाय. मग प्रॉब्लेम काय माहिती का, हिला जे मेन एक घ्यायचं असतं ना ते नाही घेत. ती 4 वेगळ्या गोष्टी घ्यायला बघायला पहिले एक्सप्लोर जाते. करतच ना, मग माझं डोकं एक्सप्लोर करतच ना. मग माझं डोकं जरा फिरतं. तुला डोकं म्हणून मी तुझं हिला गुडघा म्हणतो की फिरतो पहिले बोल. तू जे तुला घ्यायला आले ना ते घे ना तू, त्यानंतर आपण बाकीचं करू. आलेलं आहे आम्ही, बघू आता इथं काय हे भेटतंय. मरून पण चालेल ना मला, मरून पण नाही माझं दंड दिसतं. तू 2 वेळा पुढे मागं कॅमेरा केलाय. युअर ब्रेन सेल्स ॲज युजल हे बघ. मी काय म्हणते, हे बघ असा एखादा स्कर्ट आणि तो जो मी टॉप बघितला ना तसा वाला नको. ते काय स्टाईल पण नाही होणार आहे. पण ॲज युजल इथं पण काय नाही. आता मला वाटतंय झुडिओला झुडिओ मध्ये जावं लागणार आहे. झुडिओ नंतर मग मॅक्सला पळायचं. मॅक्स झुडिओ नंतर मॅक्स स्टाईल अप आणि अजून काय काय बच्चे आपल्या स्टाईल अपच्या शेजारी काय काय आहे. हा अजून काय काय आहे. जाऊ आता तिथं जाऊ बघू. प्ले स्टेशन आहे पुढे प्ले स्टेशन पुढे ए तिथं. हा प्ले स्टेशनचं काहीतरी आहे. ठीक आहे बघू यार पोरांना आता काय. मला वाटतं हिला झुडिओ मध्येच मिळणार आहे काहीतरी. आता मगाशी असंच बोललं होतं की हिला मला वाटतं मध्ये मिळणार, पण भेटेल बच्चे तुला काय ना काय तर भेटेल नक्की. रेड का नाही यार क्रिसमस साठी. आता बच्चे आता लोक सगळ्यांनी रेड संपवला असेल. आता काय किती तू रेड 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 ब्लॅक घे ब्लॅक. मला वाटतं आता काय करणार आहे मग, लास्ट ऑप्शन तोच आहे. काय मनासारखं नाही भेटलं तर मग ब्लॅक घ्यावं लागेल. ठीक आहे चला बरोबर ना, झुडिओ मध्ये भेटूया. समोर हे हॉटेल आहे काय औरम. आता वैष्णवी कुठलं गाणं म्हणायला लागले माहिती का, औरम है प्रचंड. काय बच्चा असं फालतू जोक मदत पण करत नाही रे मला. आता एकदा म्हणते व्हिडिओ काढ, एकदा म्हणते हे कर. थांब जरा थांब. जी शॉपिंग करता करता हे जी शॉपिंग कधी चालू होते मला कळतच नाही. काय रे तुझ्या शॉपिंगला आलोय का आपण? नाही ग. मग चल ना. ही जीन्स मस्त आहे बाबू. तुझ्याकडे सेम अशी जीन्स आहे. ही अशी बच्चे तुझ्याकडे अशी जीन्स आहे बट खूप सारी जास्त सिमिलर जीन्स. कलर कलर नाही पॅटर्न. ही कोणाची यांनी वापरून लावली का इथं? लस्सी पाहिजे होतं. आय थिंक मीच नरटी लावतोय बिकॉज मी बोललो बच्ची तुला अझॉर्ट मध्ये भेटेल. अझॉर्ट मध्ये नाही भेटलं
मी बोललो आता तुला झुडिओमध्ये नक्कीच भेटेल, पण आता झुडिओमध्येही नाही भेटलेलं आहे. सो मी आता नेक्स्ट वाला बोलणारच नाही. तिथं वॅन हुसेन होतं का? नाही तर गाडी आहे, गाडी आहे. एक लाडी लय वाडी होते. घेऊन येऊ का बच्ची इथंच खरंच सबस्क्रायबर्सला घेऊन जा आपल्या. हे मला काही दिसत नाही रोड. बरं ठीक आहे. आता नेक्स्ट अजून 2 ठिकाणी मी बोलणारच नाही तिथे हिला भेटेल काय असं, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू जिंक्स इट मॅन. यू हॅव जिंक्स्ड इनफ. चला पण बघू मला आता असं झालं की वेस्ट साइड झुडिओ आणि अझोट जे मेन मॉल आहेत तिथं काय नाहीये, तर मग H&M इथनं 9 किलोमीटर आहे. तुला जायचंय? पण तिथं नाही जाऊ शकत आता. मग तरी बघू काहीतरी. मी बघू यार, आता बघू आज जर पोरांना. नाही भेटलं तर माझ्या ऑफिसच्या इकडच्या झुडिओला मी जाणार आहे उद्या. हा का? मुलगा मला अनपड बोलला आत्ताच्या आता. किती शिकलायस रे तू? किती शिकलायस नालाय का वय रे? मला बोलतोस मला अनपड का बोलला बच्ची तू? माझ्याकडे MBA ऑलरेडी. मला सगळे HR म्हणल्यावर अनपड म्हणतात. आत्ताच्या आत्ता तो किती चुका केल्या बच्ची. गाडीचा स्टँड नाही लावला. आता आपण आलो स्टाईल युनियनला. स्टाईल अप. येस. आता आपण आम्ही या मॉलला घेऊन आलो स्टाईल Mall. युनियन. चैतन्य इथं वरती जिम पण आहे, तिथं कधी जायचं आपल्याला? ते तू बघ आता. हा मी तू बघू बघ आता. असा हानेल ना तुला. मी बघ सगळे उद्या अर्थक्वेक आला पण म्हणशील की माझी चुकी आहे ना बाबू. हो मग काय. इथं बघ काहीतरी हाय स्प्राउट्स. वाव खायला. बघा ह्याला जिम नाही दिसली, ह्याला खायचं कॅफे दिसलं. तू मला म्हणतो विशाल मेगा मार्ट असेल. जे डीमार्ट असतं ना तसं विशाल मेगा मार्ट. मला वाटतंय भेटेल तुला तिथं. थोडी शरम करले, मार खाशील बच्ची. मला एकतर ऑलरेडी चिडचिड होतीये. आता आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, इझी बाय 3 आहेत. OWND आणि मग लास्टला तिकडे जायचं आपल्याला मॅक्सला. चला बघू मग आता. इकडे तर काय हे पण नाहीये, ब्लॅक पण नाही कुठल्या लायकीचं. मला एक रेड दिसलं, मी एकदम खुश झाले आणि मी जवळ गेले तर कळलं लेगिंग्ज आहे. लायकी झिरो गँग आहे ह्यांची पण. सगळीकडे लाल लेगिंग्जच आहेत. आवडला पण ऍक्च्युली टॉप. पण तो थीम तो बेज कलर. बेज नाही. आता OWND मधनं आपण काय घेतलंय का? परफ्यूम घेतले होते लास्ट टाइम आय थिंक. परफ्यूम OWND कुठला ब्रँड आहे माहित पण नाही. आता मला वाटतं नाही तर लास्टला ब्लॅक घेऊन विषय स्पीक हुडी दिसली मला, पण हुडी आहे ती स्पीक. असं काय वाटतं की सगळ्यांनी त्यांचं कलेक्शन मुद्दामून सगळं सरकवलंय. म्हणजे आता हा एक लाल मला दिसला, पण हे एवढं म्हणजे कंबर म्हणजे स्नॅच नाही ना माझी कंबर. स्नॅच्ड काहीच नाही बच्ची. आपण हा कितवा मॉल आला? 1 2 3 4 5 6वा मॉल आहे हा. मॉल का म्हणते तू? शॉप आउटलेट. एक लाल नाही आणि काळं पण नाही. असं पण नाही की एकदम नाही का कुठलं तरी काळं मनात बसलं की बाबू हे तर डनच करू. आपण मला वाटतं की फायनल मिंत्रा आणि Amazon वरती बघू. आता एक मॅक्स नाही तर मग मला ऑनलाईनच ऑर्डर करावं लागेल. पण येईल 1-2 दिवसात. येईल. Amazon प्राईम आहे माझ्याकडे. मुलींना तुमच्यासोबत पण असं होतं का की जेव्हा आपल्याकडे ऍक्च्युली पैसे असतात आणि एक रिझन असतं तेव्हाच आपल्याला नेमकी शॉपिंग करायला काही भेटत नाही, मनासारखं काही भेटत नाही. आणि जेव्हा पैसे नसतात किंवा काही ओकेजनच नसतं तेव्हा एवढं भारी भारी कपडे भेटतात, एवढे भारी भारी कपडे भेटतात. आता तर चैतन्य पण राज झालंय की चल शॉपिंग करू, पण मला काय भेटतच नाहीये भाई. लिटरली काय नाही भेटत आहे. लिटरली माझा लास्ट सेवियर मॅक्स मधून असं खूप वेळा शॉपिंग केली आपण. तुझी केली आहे, माझी तुझी shopping पण केली बा. माझी शॉपिंग नाही केली सर. यू आर मिस्टेकन सर. तर मग फायनली ॲटलिस्ट हा स्कर्ट तरी मला आवडलाय. थोडा म्हणजे असं वेगळा आहे, मला घालायला पण होईल हा स्कर्ट. पण आता कळत नाही ह्याच्यावरती ब्लॅक घेऊ का ब्ल्यू घेऊ. म्हणजे जीन्स डेनिम. चैतन्य तो शोधतोय माझ्यासाठी टॉप. दाखव ये इकडे. हा 6वा मॉल होता. इथे मला काहीच ठीक आहे आउटलेट होतं, इथे मला काहीच नाही भेटलं. मग आता मी काय करणार आहे? मिंत्रा नाही करणार मी. मला कधी मिंत्राचे कपडे नाही आवडले, कारण 10 जणांच्या अंगावर मिंत्राचे कपडे असतात. झुडिओचं पण सेम आहे म्हणा. ठीक आहे अमेझॉनच. मग अमेझॉनवर लय शोधावं लागेल. अमेझॉन नाही तर फ्लिपकार्ट. पण अमेझॉनवर लय शोधावं लागेल. तुम्हाला इंडियन वेअर मध्ये का आणलंय? केशरी घालायचा. केशरी
बाळा नाताळ साजरा करायचा आहे. नाताळ बाबा बनून इंडिपेंडन्स डे नाही, केशरी घालायला. ह्याच्यामध्ये रेड असला असतं तर घातला असतं का तू? नाही, नॉट माय स्टाईल. आता इथं उत्साह दाखवतोय. दाखवू काय, पण मला पण दाबून बघू दे. मेन किती रुपयाचे? गॉड डॅम 1700. सो बाबो चला चला, याच्यावर चला. वर्षभर झोपल मी याच्यावर. वर्षभर काय, आपण 10 वर्ष झोपत आहे. वाव, पुष्पगुच्छ. पुष्पगुच्छ. काय धड चला. नाही. आज पण काही मिळालेलं नाहीये. चैतन्य जेव्हा माझ्यासोबत शॉपिंगला येतो ना, हा, तर जेव्हा असू पण माझी शॉपिंग करण्याची वेळ असते, चैतन्याची शॉपिंग करण्याची वेळ नसते तरी चैतन्याला छान गोष्टी भेटतात. माझी शॉपिंग करण्याची वेळ असते तर मला काहीच भेटत नाही. मी काय चैतन्य हे तरी घे, मला ही शॉल तरी घे. मग दे. अगं बच्ची तू पैसे वाया घालवायचे आहेत का तुला नुसते? कसलंय हे मऊ मऊ छान, ह्याला पाकिट पण आहे. वाव. घेत नाही मला हा मुलगा, काहीच घेत नाही. असं माझा हट्टच नाही पुरवत की चल बाबडूला एक चॉकलेट घेऊन देतो. चॉकलेट देतो ना तुला, चल. हा खरंच देतो. खाली हा एक चॉकलेटचं दुकान. हा ब्लॅक टॉप घ्यायचा का? बघ ब्लॅक टॉप, बिग त्याची टी शर्ट, माझ्याकडे बिली black आयलिश. खूप आहेत कपडे. ब्लॅक मग मला ब्लॅकच घ्यायचं असतं तर मग मी घरात. आता काय झोपत आली डायरेक्ट. एक दिवस काय काम केलं, एक दिवस काय काम केलं? लगेच मला झोपच आली. मला सकाळी हे 6 चालं, वाजता मला ते उठलोय. चालं. ग बस सकाळी जरा. 6 वाजता उठलं, आता 9 वाजले. वाटतं याची मी तुझ्यासोबत शॉपिंगला जाते ना, म्हणून माझं काय होत नाही. या आधी आता सगळं उद्या मी काय करणार माहिती, आता तर मी अमेझॉन वरून ऑर्डर करणारच आहे. आणि उद्या मी जाऊन पण बघणार आहे दुकानात, आणि मला जर बेस्ट डील भेटली हा. तर मग मी ते विकत घेणार. आणि जर ऑनलाईनच असेल तर ते ऑनलाईन तसंच ठेवणार, ते कॅन्सल करणार. बट आय थिंक इट्स यू. बघू ना, आता ह्याच्या आधी तू माझ्याबरोबर शॉपिंग केली आणि ह्याच्या आधी मीच तुला कपडे घेतले. मला कधीच आठवत नाही की एकही असा ब्लॉग गेला असेल मॉल मधला, शॉपिंग मधला, मी ज्याच्यामध्ये 5 पेक्षा जास्त कपडे घेऊ शकले. 5 पेक्षा म्हणजे सगळे जास्त? आपले 100 ब्लॉग काउंट करा, 100 ब्लॉग मधनं 5 कपडे चूज करा ज्यातले जे मी मॉल मधनं घेतलेत. पण तुझे 3 ते 4 जीन्स, 4 ते 5 शर्ट, सगळं तुझं मॉल मधनं घेतलंय. पण मला नाहीच भेटलं यार काही. तर आय थिंक इट्स यू. ठीक आहे, बघू ना, उद्या जातो आणि बघू आपण काय विषय होता. ठीक आहे, आता तुम्ही अमेझॉन पण करणार आहे सेफ्टीसाठी. आले तर आता 2 कपडे. ठीक आहे, चालेल, काय विषय नाही. मला का कपडे नाही भेटत बाबू, मला कपडे नाही भेटत. असं बोल. हा, आता असं बोल. बोल ना. हात धुतले होतेस तू? हो. मी एवढा महागडा स्किन केअर लावायचा आणि तू धबधब धबधब माझ्या गालाला हात लावायचा. स्किन केअर. कुठेही त्या मॅनिक्विनला हात लावला असेल, कुठं लावला असेल, आणि मला हे करतो, हात लावतो. अख्खा त्या एस्कलेटरला हे ते सगळ्या कपड्यांना चोळले हात, आणि आता माझ्या गालाला हात लावतोयस. तू काय केलंस आता मग? मी नाही लावत 10 ठिकाणी हात. माझे हात माझ्या जवळ असतात. बरोबर, ठीक आहे, चालेल पोरांनो. आय थिंक हाच होता एक जरा तुटका फुटका नव्हता ब्लॉग, ज्याच्यामध्ये आम्ही वडापावही खायला गेलो. वडापावचं तर खूप छोटस असं शॉर्ट Yes, कॉन्टेंट. आणि त्यानंतर वैष्णवीची फेल शॉपिंग होती. फेल शॉपिंग म्हणजे ते तुझी नसकुंडीमुळे झालंय. नसकुंडी. सो आणि आता मी मस्त बिर्याणी गरम करणार आहे, खाणार आहे आय एम आणि नॉट झोपणार आहे. शुअर इफ आपण इंट्रो दिलाय, बट ठीक आहे सर. सो थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. राम राम पाहुणा.